या. काय झालं? का वागतोस तू असं? आमच्याकडून काही चूक झाली असेल तर सांग ना. तू मित्रच आहे ना माझा. मी इथे पोलीस ऑफिसर आहे आणि मी इथे तुमच्या चौकशीसाठी आलोय अभिराम नाईक. ठीक आहे, मी तयार आहे चौकशीसाठी. हा, माझ्या माणसाला मारलं गेलं आणि त्याचा संबंध तुमच्या घराशी होता. संबंध जुळणार होता, जुळलेला नाहीये. अजयचं लग्न छायाशी होणार होतं, त्या अगोदर त्याचा खून झालाय. त्याचा संबंध आमच्या घराशी नाहीये. त्याच्या खुनाशी असू शकतो ना. कमान विश्वास. त्याला या घराची सगळी माहिती होती, त्याच्याकडे पुरावे होते आणि त्या पुराव्यांमुळेच त्याला मारलं गेलंय. ते पुरावे त्याच्या सकट नष्ट केले गेले आणि माझी खात्री आहे की हे तुमच्या घरातल्यांपैकीच कोणीतरी केलंय. पुरावे नाहीच आहेत ना? पुराव्या अभावी बोलतायत ना? आता पुरावे असते ना अभिराम नाईक, तर तुमच्या घरातल्यापैकी कुणीतरी आता गजाड असतं, समजलं? अभिराम, तुमची चौकशी होते हे विसरू नका. तावडे तावडे ते बोलणार. हा, ते बोलणार. परीक्षा दिली आहे त्यांनी. काय दिली आहे ना परीक्षा? आता सांगा अभिराम नाईक, पुण्यामध्ये एक वेल फर्निश फ्लॅट घेऊन ठेवलाय, हे तुम्ही लपवलं. याचा अर्थ काय? मला कुणालाही सांगायचं नव्हतं. का? अरे तुला सांगितलं ना मी आधीच. बघा, मला कुणाला हे सांगायचं नव्हतं, कारण घरच्यांना माझ्याबद्दल पडलेलं नाही. मग मी का सांगू? मी फ्लॅट घेऊन ठेवलाय, मी परीक्षा दिली आहे, काय फरक काय पडणार तर सांगून? म्हणून मी कुणालाही सांगितलेलं नाही. नाही पटत, नाही विश्वास बसत. तावडे, यांनी अजयला फासावर लटकून ती आत्महत्या आहे असं भासवून दिलंय. हा, सगळे पुरावे याच्याकडे आहेत आणि माझी खात्री आहे की हे त्यांनी नष्ट केलेले नाहीयेत. अरे तू काय बोलतोयस? मी असं काही केलेलं नाही. कळेल, कळेल. योगी. हा सर. यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. हा, घेतो सर. आय बघा, तुमचे दोन्ही लेख हयाच, पण पोलीस माझ्या नवऱ्याची चौकशी करतात. हो, काय झालं? दादा काय झालं? तू माधवा, तू का बोलवलेलं? मी तुमका काय होऊक देणार नाही. बघू तुमच्यावर कोण कसा आळ घेत आता. पूर्वा, मला खरंच काय आजी, मला माहिती आहे आजी, आज जे काही झालं त्याचाच विचार करतेस ना? आजी, नको टेन्शन घेऊस. आपल्या घरातल्या कोणीही काहीही केलेलं नाहीये. पूर्वा, सगळ्यांका बोलवून आण. आजची सा तुझ्या औशी बापसाक पण बोलव. हो. आहे काय झालं? चाय देऊ काय तुमका? नको, थयच थांब, बस थय. दत्ता, तू पण बस. काय ग? हा, गणेशा, पूर्वा, आरतीचा, तुम्ही आज जा. तुम्ही थांबा इथे. आई,
काय बोलायचं काय? या घरात काय होता त्यांका पण कळूक व्हया. आरचीसा दरवाजा लावून घे. बसा तुम्ही. अभिरामा, देविका, लवकर येवा. आई काय बोलायचं काय? माधवा, दत्ता, अभिरामा, आजपर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवत इल्लय. तुम्ही ज्या सांगशाल त्या सगळा बरोबर हा असा माका वाटत होता. अगदी छायाच्या लग्नाची बोलणी माझ्यापासून लपवून तुम्ही करी होता या घरात. तरीही तुमच्यावर विश्वास ठेवून मी लग्नात होकार दिलंय. मग काय झालं त्याचा आता? आई, अजय बद्दल हे आम्हाला ठाऊक नव्हतं ग. ता काय तर आसान दे रे, पण आता माझ्या मनात शांती मिळणार नाही. हे गेल्यापासून या घरात काय ना काय घडताच हा. त्यात तळघरात हाडांचे सांगाडे सापडले. ते कोणाचे हत कसे सापडले ता माका माहित नाही. त्याच्यात नेनी भाऊजींचो खून झालो, तो कोणी केला ता माका माहित नाही. आता अजयचो खून झालो, तो पण कोणी केला ताही माका माहित नाही. पण या सगळ्यात माझ्या पोरांका अडकलेला बघतोय मी. आवश्यक काय वाटत असात त्या तुमका नाही कळणार. आई, तुमचो ह्यांच्यावर विश्वास हा ना? आजही माझ्या पोरांवर विश्वास हा विश्वास. ते असा काय करूचे नाही, पण तरी पोलीस किती तुमच्या मागे लागलेले आहोत. तुमच्याबद्दल संशय का हा त्यांका? आई, शंका सगळ्यांबद्दलच हा, पण दर वेळेक ह्यांकाच ओढला जाता. सरिता, सगळ्यांची चौकशी झाली ना? पण सगळी जणा काढतो पाय घेतील आणि हे अडकतील. अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही? दत्तादादांची फक्त चौकशी केली आहे ना, पण ह्यांच्या बोटांचे ठसे घेतलेत पोलिसांनी. आता काय बोलणारा? उद्या जर हे अडकले तर कोण जाणार आहे सोडवायला? सगळा अभिराम भाऊजींमुळेच झालेला हा. मित्र म्हणान घरी घेऊन इले, भोगा आता. सरिता, गपराव. माधवा, निलिमा, तुमच्याशी काय बोलणं झाला विश्वासरावाचा? आई, आम्ही इतके दिवस इथे राहिलो ना, म्हणून त्याला शंका येत होती आमच्याबद्दल. तो आम्ही इथे का राहिलो याचं कारण शोधून काढणार आहे. त्याला वाटतंय आमचा काहीतरी स्वार्थ आहे यामागे. अजयच्या हातातून रक्त काढून घेतलं होतं, त्याचे केस कापले होते. कशासाठी? तुला या गुरुला द्यायचं होतं का तुझ्या? सांग. हे सुषमा जरा वेगळीच केस आहे. प्रॉपर्टी आणि रिव्हेंज साठी अख्ख्या घराला हैराण करून सोडलंय. त्या अजयात तू खराच नाही मारला ना?